महासागर न्यूज. अक्षय शिंदे सारखा आता खराताचाही एन्काउंटर होणार. तृप्ती देसाई यांच्या दाव्याने सत्तेच्या वर्तुळात घाम. मंत्र्यांचे गुपित आणि सत्तेला धोका. भोंदूबाबाच्या गुहेत मंत्र्यांचे काळे राज. सत्य लपवण्यासाठी खरातांचा कायमचा गेम करणार का? शिंदे मुंडे तटकरेंचे सोयीस्कर मौन का? भोंदू अशोक खरातांच्या डायरीत या दिग्गज नेत्यांची नावे आहेत का? सगळे गप्प, पण मंत्री केसरकरांना भोंदूबाबाचा एवढा पुळका का? सत्तेच्या सारीपाटातील सर्वात मोठा गौप्यस्फोट. देश चालवणारे IAS IPS अधिकारी भोंदूंच्या चरणी लीन. खराताच्या दरबारात चालत होतं तरी काय? शिवसेना राष्ट्रवादीच्या गोत्यात भाजपाच्या हत्या आहेत कोली. बाबांच्या एका शब्दाने महाराष्ट्रातील राजकीय भूकंप. खाकीचा इंगा दाखवताच बाबाची मगरुरी उतरली. पोलिसांच्या बेदम चोपानंतर खरात पोपटासारखा बोलू लागलाय. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा बालेकिल्ला. अशोक खरातनं तोंड उघडलं तर सत्तेचा डोलारा कोसळणार. या प्रस्थापितांच्या नेत्यांच्या कुंडल्या वेशीवरती टांगल्या जाणार. लोकांचं काम तुम्ही आपल्या साऱ्यांच्या आयुष्यात करताय. मला असं सस्पेन्स आणि थरार. राजकीय भूकंप निश्चित. बाबा मरणार की बड्या नेत्यांना रसा तळाला नेणार? पिक्चर अभी बाकी है. महिलांवरती अत्याचार आणि मंत्र्यांचा बचाव. अशोक खरात प्रकरणात ते काळे सत्य जे तुम्हाला कुणीच सांगणार नाही. या संदर्भात आजच्या या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. बोलावं तर लागेलच. महासागर न्यूज. नमस्कार. आजच्या या चर्चासत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर आजचा विषय आहे अशोक खरातने तोंड उघडलं तर. खरं तर आपण पाहतोय काल तृप्ती देसाई यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेला आहे की अशोक खरात यांचा कदाचित एन्काउंटर होऊ शकतो आणि एन्काउंटर करून महिलांना आम्ही न्याय मिळवून दिला असं देखील जाहीर होऊ शकतं. यालाच अनुसरून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत शिवसेना उभाठा गटाच्या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका लीना गरड मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत जॉईन झाले आहेत भाजपाचे कट्टर कार्यकर्ते प्रशांत कोटकर सर. तुमचंही आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. त्याचबरोबर नाशिक आवृत्तीचे महासागर नाशिक आवृत्तीचे आमचे निवासी संपादक तथा वरिष्ठ पत्रकार प्राध्यापक जयंत महाजन देखील आपल्या कार्यक्रमात जॉईन झाले आहेत. तर तुमचंही कार्यक्रमात स्वागत आहे. यानंतरही आपल्या कार्यक्रमात बरेचसे गेस्ट जॉईन होणार आहेत. त्यापूर्वी आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिलं मी येतोय खरं तर कोटकर सर तुमच्याकडे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली की सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत आणि हे पुरावे त्यांना दिले कोणी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर एक येतं की आता जर अशोक खरातनी तोंड उघडलं तर सत्तेचा डोलारा कोसळणार का, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. काय सांगा सर? एक लक्षात घ्या की अशोक खरात हा एक नराधम व्यक्ती आहे, ज्याने अतिशय घृण म्हणजे ज्याला शब्द नाहीयेत असे कृत्य त्याने केलेले आहेत. पण तुम्ही जे आजचं तुमचं जे टायटल आहे की सत्तेचा डोलारा कोसळणार का, सर्वात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे सर की ह्या महाराष्ट्र राज्याचे गृह खाते जे आहे हे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतःच्या हातात घेऊन त्यांनी स्वतः सर्व गोष्टी तपासून अतिशय निपक्षपातीपणाने कशा प्रकारे यात काम करता येईल याची काळजी घेतलेली आहे आणि यात कोणालाही सोडलं जाणार नाही असं त्यांनी निरखून सांगितलेलं आहे. मग एक लक्षात घ्या की त्यांनी असं कुठेच म्हटलेलं नाही की हा माझा तो माझा, याला सोडणार त्याला, कोणालाही सोडणार नाही. ही आमच्या महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, गृहमंत्र्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे अशोक खरात हा जो नराधम आहे याला शिक्षा होणारच आणि याला तर मी म्हणतो की अतिशय कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण की त्याने ज्या प्रकारे महिलांचं शोषण या शहरात केलेलं आहे आणि नाशिक महानगराचं नाव त्याने म्हणजे एका अतिशय ज्याला आपण बदनाम म्हणून असं करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सुशिक्षित महिलांचा समावेश आहे. जे लोक अधिकारी आहेत, राजकारणात आहेत, असे लोक त्याचे भक्त होते. तुम्ही असं विचार करा
की जर एखादी प्रशांतजी, व्यक्ती मी तुम्हाला मी एक प्रश्न विचारतोय. खरं बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचे देखील फोटो खरातांसोबत आहेत. मुद्दा नंबर 2 की भाजपाच्या हातात आहे तर कोलीत तर मिळालं नाही ना, कारण शिंदेना संपवण्यासाठी इतके दिवस जे काही अफवा चालू होत्या, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि शिंदे या दोघांचे कार्यकर्ते त्यात अडकले आहेत, तर त्याच्यामुळे भाजपाच्या हातामध्ये आयतं कोलीत तर मिळालं नाही ना, हा प्रश्न आहे. काय सांगाल? नाही सर, तुम्ही या घटनेकडे तुम्ही राजकीय दृष्ट्या बघू नका. याच्यात राजकारण जर नाही आणलं तर कदाचित याला आपण एका चांगल्या वळणावर घेऊन जाऊ. पण याच्यात राजकारणाचा कुठेही संबंध नाही किंवा भाजपला याचा काही फायदा घ्यायचा आहे किंवा शिंदेना अटकवायचं किंवा कोणाला अटकवायचं आहे असा विषयच नाहीये. आता विषय असा आहे, तुम्ही जे म्हटलं की देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत त्यांचे फोटो आहेत असं तुम्ही म्हटलं, आम्ही तर काही बघितलेलं नाही. पण मला असं म्हणायचं आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता ते बऱ्याच ठिकाणी जातात, त्याच्या बाजूला कोणी येऊन उभं राहिला आणि फोटो काढला तर तुम्ही त्याला ते गृहीत धरू शकत नाही की ते दोषी आहेत असं. हा फोटो त्याच्यामुळे मला असं तुम्ही वाटतं बघितला नाही. उभं राहून फोटो नाही, दोघांनी एका खुर्चीवरती बसून दोघांचाच फोटो आहे. ठीक आहे, या विषयाला अनुसरून आपण जाऊयात. आपल्याकडे आता जॉईन झाले आहेत शिवसेना शिंदे गटाच्या नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्षा अस्मिता देशमाने मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. मॅडम, आवाज येतोय माझा तुम्हाला? हो येतोय. नमस्कार, बोला. देशमाने मॅम, आजचा विषय आहे खरं तर अशोक खरातने तोंड उघडलं तर सत्तेचा डोलारा कोसळणार का? खरं तर तुम्ही नाशिकवरनं आहात आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील या संस्थानाला भेट दिली होती आणि त्याच्यामुळेच यांना जास्त म्हणजे खरातांना जास्त पब्लिसिटी मिळाली असं सगळीकडे बोललं जातं. काय सांगाल या संदर्भात? एकनाथ शिंदे साहेबांनी भेट दिली. हे बघा, मुख्यमंत्री असताना सार्वजनिक कार्यक्रमाला साहेबांना इन्व्हिटेशन दिलं जायचं आणि तेथे जाणं, सार्वजनिक कार्यक्रमाला जाणं त्यांचं आद्य कर्तव्य होतं. साहेबांना त्याची पार्श्वभूमी माहीत नसेल आणि नसावी, आणि साहेब थोडेसे आध्यात्मिक टच आहे त्यांना. हिंदू धर्माचं दैवत महादेवाच्या पिंडीला ते अभिषेक करण्यासाठी तिथे गेले. ते तिथे गेले, पण ते त्याच्या कार्यालयात मात्र गेले नाही. सार्वजनिक आमंत्रण होतं म्हणून साहेब तिथे गेले आणि ते आमंत्रण सार्वजनिक असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असल्यानं त्यांचं ते आद्य कर्तव्य होतं, ते गेले त्या कार्यक्रमाला. पण मॅडम, इथे विनायक राऊत यांनी असा आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदेजी त्यांच्याकडे गेले आणि त्याच्यानंतरच गुवाहाटीचा मार्ग मोकळा झाला, असा ठाकरे गटाकडून आरोप होतोय. काय सांगा? ठाकरे गट आरोपावर आरोप करायला मोकळा आहे. आता तुम्हीही जाणता गुवाहाटीला केव्हा गेले आणि इकडे केव्हा आले ते. त्यामुळे त्यांना आरोप करायचे ते करू द्या. आरोप करणाऱ्याचं, आपण बोलणाऱ्याचं तोंड थोडी दाबू शकतो, नाही ना. मॅडम, तुम्ही सांगताय त्याचप्रमाणे आपल्याकडे ठाकरे गटाच्या मॅडम लीना गराडजी आहेत, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आहेत. लीना गराडजी, मी तुमच्याकडे येतोय. ज्या पद्धतीने हे प्रकार जो चालू आहे याच्यामध्ये एकतर राजकारण येतं आणि विशेष पाहायला गेलं तर यामध्ये ठाकरे गटाने देखील शिंदे गटांवरती आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेले आणि तिथून त्यांचा गुवाहाटीचा प्रवास सुरू झालाय आणि शिंदे गटाचं कनेक्शन लावलं जातं. काय सांगाल? खर तर आपला महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी इतिहास असणाऱ्या महाराष्ट्राला काळाकाळाने फासणारी घटना आहे. महाराष्ट्रामध्ये साधू संतांची परंपरा आहे. या साधू संतांनी अंधश्रद्धेच्या विरोधात शेकडो वर्ष काम केलेलं आहे आणि समाज जीवन कसं यासाठी कष्ट घेतलेले आहे. आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी विद्यापीठ धरण बांधताना उद्घाटनाच्या वेळेस सांगितलं की हीच आमची खरी देवस्थानं आहेत, मंदिरं आहेत. परंतु मागील 10-15 वर्षांमध्ये अंधश्रद्धेचा पेव फुटलेला आहे आणि त्यालाच आता घरत सारखी फळ आलेली आहेत. आणि साथ त्यांना आहे सत्ताधाऱ्यांची, म्हणजेच रुपालताई चाकणकर आणि इतर मंत्र्यांची. त्यांना साथ मिळालेली आहे आणि आधुनिक महाराष्ट्राला हे शोभणारं नाहीये. आणि या अंधश्रद्धेमध्ये जे जे सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि जर हे मंत्री असतील तर त्यांना सुद्धा मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि आमचं निवेदनही आहे. अगदी लीनाजी, तुम्ही सांगितलं ते महत्वाचा मुद्दा. आपल्याकडे महत्वाचे आपले वरिष्ठ पत्रकार जे आहेत नाशिकचे, जयंत महाजन सर आहेत. विशेष म्हणजे तर तुम्हाला तिथे सगळी पार्श्वभूमी माहिती आहे. खरं बघायला गेलं तर तुम्ही ज्या गावात राहताय ते गाव तुमचं सिन्नर आहे. आज आपला विषय जो आहे अशोक खरातने तोंड उघडलं तर सत्तेचा डोलारा कोसळेल का? काय वाटतं? सत्तेचा डोलारा वगैरे काही कोसळणार नाही.
पण सत्तेतील अधिक उच्च स्थानावर असलेल्या अनेकांचा बाबांशी घनिष्ठ संबंध होता, याचा साक्षीदार मी आहे. बाबाची माझी स्वतःची पर्सनल ओळख आहे. बाबांनी अनेक व्यासपीठांवर एकत्र शेअर केलेले आहे. बाबांकडे कोण रात्रीचा आलेला आहे शिर्डीच्या विमानतळावर उतरून राधाकृष्ण विखे पाटलांना गाडीत घालून तिथं घेऊन जाणे. तत्कालीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले होते, तटकरे गेले होते, चाकणकर मॅडम तर त्यांच्याकडे कायमच्याच असायच्या. अन्य अनेक नेते गेलेले होते की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला आणि देशाला धक्का बसेल. केंद्रातील एका मंत्र्याची पत्नी देखील बाबांच्या दर्शनाला गेली होती. आणि बाबा भोंदू आहे, बाबा फसवा आहे, तालुक्यातील लोकांना माहित होतं. त्यामुळे तालुक्यातून त्यांच्याकडे ओढा फार कमी होता. परंतु महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून मात्र मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी शिवसेना किंवा शिंदे गटाच्या महिला आमच्या भगिनी आहेत. रेडा कापला की काय केलं, मी कामाख्या देवीला मी स्वतः गेलो होतो, त्यावेळी तिथं ऑड टायमिंगला गेलो होतो, तरी तिथं रेडे कापले जातात. ही वस्तुस्थिती आहे. तिथला येणारा वास, बांधलेले रेडे मी स्वतः पाहिलेले आहे. परंतु या घटनेमध्ये दोन घटना फार महत्वाच्या आहे. एक, अजितदादांच्या बंगल्यामध्ये अघोरी पूजा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आणि वर्षा बंगल्यावर रेड्याचं मुंडकं पुरण्यात आलेलं होतं. ह्या घटना आता पूर्णपणे सत्य वाटू लागले आहे. त्याच्या मागे देखील बाबा असल्याचं आता हळूहळू उघडकीस येत आहे. ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांनी ऍक्शन घेतली. केव्हा ऍक्शन घेतली? पूर्ण महिलांचं जीवन उद्ध्वस्त झाल्यानंतर ऍक्शन, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर ऍक्शन. मी एक मात्र मान्य करायला तयार आहे की बाबांना सर्वसामान्य गुन्हेगाराप्रमाणे पोलीस खात्याने ट्रीटमेंट दिलेली आहे, त्याचं मी स्वागत करतो. नाशिक जिल्ह्यात पद्धत अशी आहे की गुन्हेगार पकडला तर त्याला यथोचित पाहुणचार केला जातो आणि त्याला घोषणा द्यायला लावतात. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. परंतु त्याच्यातून सेलिब्रिटी वगळले जातात असं आजपर्यंत म्हटलं जातं. महाराष्ट्रातला, देशातला हा पहिला सेलिब्रिटी असा आहे, तो कुप्रसिद्ध कसेना, की त्याला पोलिसांनी महाप्रसाद दिलेला आहे आणि चालणं देखील मुश्किल केलंय. पोलिसांच्या कायद्याच्या दृष्टिकोनातून मारहाण अलाउड नसते, परंतु जिथं प्रसाद द्यायचा त्या जागेवर त्यांनी प्रसाद दिल्यामुळे काल बाबांना चालता येईना कोर्टात नेताना. हे आम्ही नाशिककरांनी स्वतः जवळून पाहिलेलं आहे. आणि ह्या बंधू बाबाचे अनेक नखरे आम्हाला माहित आहे. काही काही गोष्टी बोलायला गेलं तर महिला भगिनींना देखील लाज वाटेल, की आमच्या तोंडातून ते येणं देखील शक्य नाही. माझं सर, मी तुमच्याकडे येतो. महत्वाचा मुद्दा असा आहे की माणिकराव कोकाटे त्या ठिकाणचे सिनियरचेच आहेत, ते देखील मंत्रिपदावरती होते. त्यांनी यापूर्वीच सांगितलंय की 1 वर्षापासून ते किंवा त्याच्या अगोदरपासून की खरंच हा बंधुबाबा आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही जे म्हणताय, विखे पाटलांनी देखील सांगितलंय की आमचे दात आमचे दोट म्हणून मला हे प्रकरण माहिती होतं पण मी याबद्दल बोललो नाही. म्हणजे ही वाच्यता सगळ्यांना माहिती असताना एवढे दिवस दाबून ठेवण्यात आली, काय सांगाल? नाही, माणिकराव कोकाटे हा असा राजकीय नेता आहे की स्पष्ट वक्तेपणाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या सिन्नर तालुक्याला माहिती आहे. जे काही असेल ते बेधडक बोलणार. त्यांच्या दृष्टिकोनातून हे बाबा बुवा वगैरे हे काही त्यांच्या रक्तामध्ये नव्हतं आणि ते नेहमी सांगायचे आणि तिकडे कशाला जाता, तो भोंदू बाबा आहे, भोंदू बाबा आहे. परंतु गंमत अशी आहे की बाबा सर्व स्तरातील लोकांशी संपर्क साधायला लागल्यानंतर अनेकांनी आपल्या तोंडाला कुलूप लावलेलं होतं. म्हणजे बाबांच्या बरोबर मी काही कार्यक्रमांना मी गेल्यानंतर मी स्वतः व्यासपीठावर त्यांना शेअर केलेलं आहे, एका शेजारी बसलेलो आहे, एकदा तर माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. हे सगळं आहे. परंतु वस्तुस्थिती माहीत असून सुद्धा तोंडाला कुलूप लावण्याची वेळ माझ्यासारख्या पत्रकारावर देखील आलेली होती. परंतु ज्यावेळी ही घटना उघडकीस आली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक लिखाण हे फक्त महासागरने केलेलं आहे. 5 दिवस झाले, 5 एपिसोड लिहिले, उद्या पण आहे, परवा पण आहे, 13वा पण आहे. म्हणजे याचा अर्थ जेवढी माहिती आम्हाला होती ती सगळी समाजासमोर देण्याचा प्रयत्न केला, पण त्यासाठी वेळ यावी लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं कौतुक यासाठी करतो, उशिरा का होईना, देर आहे दुरुस्त आहे, त्यांनी ती भूमिका कठोर घेतली, याबद्दल मी सरकारचं मात्र मी कौतुक करतो. अगदी अगदी सर, तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगताय की सरकारचं कौतुक करायलाच पाहिजे, कारण कधीतरी का होईना पण तो मुद्दा निघालाय. अस्मिता देशमाने मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. खरं तर तुम्ही शिंदे गटाचे आहात आणि आता कुठेतरी बोललं जातं की या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे, शशिकांत शिंदे किंवा शिवसेना शिंदे गट शांत का? अस्मिताजी, अस्मिताजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? तुमचा माईक ऑफ आहे वाटतं. लीना मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. गराड मॅडम, सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच येतोय की ह्या प्रकरणामध्ये पाहतोय की जवळपास 58 क्लिप्स पोलिसांना मिळाल्या आणि
महिलांवरती अत्याचार झाले हे आता प्रकरण पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावरती गाजू लागलंय. असं असताना तृप्ती देसाई यांनी खूप मोठा एक बॉम्ब टाकलाय म्हणायचं, की त्यांनी सांगितलं उद्या 24 तारीख जेव्हा त्यांना पोलीस कोठडीत नेत असताना त्यांच्यासोबत धक्काबुक्की झाली आणि असं करून त्यांचा एन्काउंटर केला जाईल अशी भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे राजकारणात काहीतरी खळबळजनक होऊ शकतं. काय सांगाल? पाहायला गेलं तर हा सगळा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आम्हाला वाटतो. खूप सर्वांनाच कुठेतरी ब्लॅकमेल केले गेलेलं आहे. नेतेपासून मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्री ह्याच्यामध्ये अडकलेले असावेत आणि या पद्धतीने ब्लॅकमेल करून आता पुढे यांचं सगळं भांड फुटायला नको म्हणून कुठेतरी एन्काउंटरची भाषा आता बोलली जाते. अगदी सर, खरं तर बघायला गेलं प्रशांत कोरकरजी, मी तुमच्याकडे येतोय की हा सगळ्यात मोठा बॉम्ब आहे तृप्ती देसाई यांचा. पण काल रुपाली ठोंबरे यांनी एक आरोप केलाय की तृप्ती देसाई या विकल्या गेल्या आहेत आणि आता ते गप्प बसले आहेत. पण या ठिकाणी तृप्ती देसाई यांचं असं म्हणणं आहे की मी सगळे पुरावे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना दिलेत. काय सांगाल? तर सर्वप्रथम तर मी महाजन सरांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे काही काय असं ना, आम्हाला त्याचं एक समाधान आहे. आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका अतिशय कठोर आणि कडक आहे. तुम्ही जर म्हणजे त्यांनी जे सांगितलं की त्यांनी पहिल्यांदा कौतुक केलं आमच्या मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांनी हे पण वास्तव मान्य केलं की आता हा जो विषय आहे की यात राजकारणी अडकलेले आहेत का किंवा काय जे काही असतील, जसं यांनी सांगितलं देशमुख यांनी की काही लोक अडकले असतील, तृप्ती देसाईंचा तो आरोप आहे, त्यांचा एन्काउंटर केला जाईल, या वगैरे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत. तर एक लक्षात घ्या, एक सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस त्या माणसाकडे जात होता त्यावेळेस तो एका चांगल्या भावनेने जात होता. त्याला आत काय होतंय आणि काय नाही याच्याबद्दल बिलकुल कल्पना होती. तशीच ही जी गोष्ट आहे, जे राजकारणी असतील किंवा जे असतील त्यांना याची कल्पना नसेल, पण कदाचित महाजन सरांनी किंवा या ताईंनी जे सांगितलं काही गोष्टी ज्या आहेत त्या पडद्याआड चालू असतील, माहीत असतील, पण याची कल्पना सर्वसामान्य माणसाला किंवा प्रत्येकालाच असेल असं काही नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा एन्काउंटर होईल किंवा नाही होईल हा भाग वेगळा आहे. तो काही पळून जाणारा माणूस नाहीये, तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा एन्काउंटर करण्यापेक्षा त्याने जे अत्याचार केलेले आहेत, ज्या महिलांना शोषण केलेलं आहे. प्रशांत सर, ही शंका का उपस्थित केली जाते? अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर विजयाचे बॅनर लागले होते सगळीकडे की आम्ही पीडितेला न्याय दिलाय. म्हणजे एकीकडे एन्काउंटर केला आणि एकीकडे आम्ही न्याय दिला असं विरोधाभास होता. त्यामुळे हे महाराष्ट्राला शंका पडली आहे. मी देशपांडे मॅडम तुमच्याकडे येतोय. खरं तर अस्मिताजी, माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय? हो, येतोय. मॅडम, महत्वाचा मुद्दा आहे की आता सध्या महाराष्ट्रातून आरोप केले जातात की एकनाथ शिंदे यांचे फोटो, त्या खरातांसोबतचे फोटो बरेचसे पाहिले. एकनाथ शिंदे असो, शशिकांत शिंदे असो, दीपक केसरकर असो, पण हे सगळे गप्प का, असा प्रश्न विचारला जातो. काय सांगाल? गप्प नाही, साहेबांनी सांगितलं. साहेब बोलले की त्याला शिक्षा, कठोर कारवाई त्याच्यावर झालीच पाहिजे. जो महिलांचा छळ करतो, आतापर्यंत त्याने वारंवार महिलांवर अत्याचार केले, तर त्याला कठोर शासन हे झालंच पाहिजे. आणि तुम्ही आतापर्यंत बघत आलाय महिलांच्या संदर्भात, म्हणजे महाराष्ट्रात जर कोणी बाजू घेत असेल तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि त्यांनी असं सांगितलंय की जर तो चुकीचाच आहे तर त्याला कठोर शासन हे झालंच पाहिजे. साहेबांनी आता काल परवाच बोलले कठोर शासन त्याला झालं पाहिजे असं. त्याला पाठीशी त्याचं समर्थन करणारं नाहीच ते कोणी, मग ते श्रीकांतजी असू देत किंवा एकनाथजी शिंदे साहेब असू देत किंवा केसरकर साहेब असू देत, त्याचं समर्थन करणार नाहीच आहे कोणी. नाही, पण केसरकर साहेबांबद्दल असं बोललं जातं की केसरकर साहेब आता देखील त्या खरातांबद्दल आवाजची भाषा बोलतायत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आताही त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे का? रिस्पेक्ट असं नाही. हे बघा, आपली संस्कृती अशी आहे, आपण लहानपासून मोठ्याला आहो काहो करतो. ते त्यांचे संस्कार आहेत आहो काहो करण्याचे. त्यात आपण इतकं म्हणजे त्याला आतापर्यंत आहो काहो करताय म्हणजे त्याचं समर्थन करताय असं याचा अर्थ होत नाही ना. त्याला आहो काहो करणं म्हणजे त्याचं समर्थन करताय असं होत नाही सर. बरं, तुम्ही नाशिक, खरं तर नाशिक जिल्हाध्यक्ष आहात. या प्रकरणाकडे कसं पाहताय? कारण बऱ्याचशा महिलांवरती अत्याचार झालेले आहेत आणि बऱ्याचशा महिला आक्रमक भूमिका यात घेत आहेत. काय सांगा? येस, आम्ही पण शिवसेना स्टाईल आक्रमक आहोत आणि ह्याच्यावर कठोर कारवाई शासन हे करणार आहे. आताच सभागृहात देखील हा विषय झाला
की ह्याच्यावर कठोरात कठोर कारवाई आपण करणार आहोत. कोणी म्हणतं काय काय सध्या कानावर येतंय एन्काउंटर वगैरे. हे एन्काउंटरचं मला काही माहित नाहीये, मी जे ऐकते बाहेरून ते. पण आता मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे बोलणं ऐकलं की ह्याच्यावर कठोरात कठोर आपण कारवाई लवकरच करणार आहोत आणि त्या दृष्टीनं राज्यात ज्या महिला आक्रमक झाल्या, इव्हन आमच्या शिवसेनेच्याही महिला आक्रमक झाल्या, आम्ही आंदोलन करण्याच्या देखील तयारीत आहोत. पण जर शासन दरबारी हा निर्णय होतो तर आमची आक्रमकता म्हणजे ती शासनापर्यंत पोहोचली आहे. आम्ही जे आक्रमक झालोय ते शासनापर्यंत पोहोचवलंय. तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही उभ्या महाराष्ट्राला दिसतोय की आम्ही महिला आक्रमक आहोत. शासनाने जर त्याचं नसतं काही केलं, मी जरी शिवसेनेत जरी सत्तेतल्या पक्षात असते आणि जर त्याचं काही नसतं पुढे केला त्याचा पाठपुरावा किंवा त्याला पाठीशी घातलं असतं, तर मी स्वतः माझ्या महिला रस्त्यावर उतरून त्याला चोप दिला असता, त्याचं तोंड काळं केलं असतं. आणि जर आम्हाला परमिशन दिली असती की ह्याला भर चौकात तुम्ही महिलांनी फाशी द्या, तर आम्ही ते देखील केलं असतं. अगदी तुम्ही आक्रमक भाषा वापरताय. खरं तर इथे बघायला गेलं आपल्यासोबत लीना गराड जी आहेत, ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत. लीना मॅडम, खरं बघायला गेलं तर या ठिकाणी असं बोललं जातंय की बऱ्याचशा नेत्यांचे फोटो खरातांसोबत आहेत, पण संबंधित सगळ्या मंत्र्यांचे किंवा संबंधित राजकीय लोकांचे देखील राजीनामा घ्यायला पाहिजे असंही मागणी केली जाते. संजय राऊतने देखील अशी मागणी केलेली आहे. काय सांगाल? खरं तर मी हे सांगेल की कोणीही अशा प्रकारच्या अंधश्रद्धा, अघोरी विद्या त्याच्या आहारी न जाता, आता असं झालंय की प्रकार वेगळाच चालू आहे. कुठे मला काहीतरी लॉटरी लागली, कुठे मला काहीतरी माझं चांगलं होतंय म्हणून लोक हे अशा अंधश्रद्धेच्या आहारी जातात आणि बळी पडतात. पण अशामुळे काय होतंय की ह्याचा प्रकार वेगवेगळीकडे आपण बघतोय कशा पद्धतीचं वळण ह्याला मिळालेलं आहे आणि याचा गैरफायदा ह्या खरासारख्या माणसाने घेतलेला आहे. आज महिला पूर्णपणे ह्यांच्या अत्याचारामुळे आज गप्प आहेत. कुठे त्यांचा विरोध दिसतोय आपल्याला. म्हणजे अजूनही लोकांमध्ये श्रद्धा जी असते, अंधश्रद्धा, ती खूप मुळापर्यंत गेलेली आहे. तर माझं हेच सांगणं असेल की कुणीही अशा बंधुभावाच्या नादी न लागता, अशा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडता, पुढे आपण आपलं जे काय करिअर असेल किंवा जसं आता पाहतोय आपण रुपालीताई चाकणकर स्वतः बळी पडल्या होत्या. पण अशा प्रकारची घटना होऊ नये यासाठी आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे एवढंच सांगेल. धन्यवाद. अगदी सर्वांनी सावध राहणं महत्वाचं आहे. जाता जाता आपल्याकडे फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. बादल सर, महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय. मुद्दा तोच आहे की जर खरातानी तोंड उघडलं तर बऱ्याच नेत्यांची नावं पुढे येऊ शकतात आणि त्याच्यामधून महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठी उडाठेव होऊ शकतं. काय सांगा? नाही, खरातांची जेवढी नावं बाहेर यायची होती, खरातांचे कोणाशी संबंध होती, जेवढ्यांची नावं यायची ती येऊन गेलेली आहे. खरात तोंड उघडणार म्हणजे काय करणार? काही करू शकत नाही. पण खरातांकडचे पार्टनर कोण आहे, व्यवसायामध्ये त्याला भागीदार कोण आहे, संपत्ती गोळा झाली ती कोणत्या मार्गाने गेलेली आहे. खरातांनी अनेक महिलांना आणि त्यांच्या पतींना ब्लॅकमेल केलेलं आहे. ती ब्लॅकमेल करण्याची त्याची पद्धत अतिशय भयानक आहे की ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही, इतकी भयानक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारमधील अनेक मंत्र्यांचा अशा मंत्र तंत्र गंडे तोरे याच्यावर प्रचंड विश्वास आहे. या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अजितदादा पवार हे एकमेव असे मंत्री होते की ते या गोष्टीपासून 4 हात दूर होते. पण त्यांचं दुर्दैव असं की त्यांचे सहकारी देखील मात्र यामध्ये अडकलेले आहे. मी काही कोणावर आरोप करायचा भाग नाही, परंतु रुपाली चाकणकर यांच्याकडून अक्षम्य चूक झालेली आहे. त्यांचं मंत्रिपद गेलं म्हणजे अगदी फार हे झालेलं नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने या बाबाला मदत केलेली आहे. त्याच्यात भाजपचे नेते आहेत, त्याच्यात उभाठाचे पण नेते आहे. बाबाच्या आश्रमाला 40 किलोमीटर पर्यंत पाईपलाईन आणलेली ही वस्तुस्थिती आहे. कारण त्या तालुक्यामध्ये मी राहतो. तो जो निर्णय झाला त्यावेळी सरकार उद्धव ठाकरेंचं होतं, परंतु हे त्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे देखील मंत्री होते, त्यांच्याच पाठपुरावाने ते झालेलं आहे. शिवाय रुपाली चाकणकर पण त्यावेळी अजितदादांबरोबर होत्या. म्हणजे सांगायचा हेतू असा की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणामध्ये बाबाला मदत केलेली आहे. आणि बाबा जर हे बिंग फुटलं नसतं, जर पीडितेने तक्रार दिली नसती, तर हा प्रकार अव्याहतपणे चालू झाला असता. आता सरकार पुढे त्याची 1-2 हजार कोटीची मालमत्ता आहे. आता सरकार निर्णय घेईल याला कोण आहे, याला कुणी मदत केली, काय आहे. आणि एसआयटीला ज्या महिला अधिकारी आलेल्या आहेत ते अतिशय कर्तव्यदक्ष आहे आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे. अगदी सर, आपल्यासोबत जगदीश गायकवाड जी जोडल्या गेले आहेत, पनवेल महापालिकेचे माजी महापौर आहेत. जगदीश गायकवाड जी ह्या प्रकरणाकडे कसं पाहताय? ज्या पद्धतीने आपण पाहतो की अशोक खरात
हे प्रकरण सगळ्या महाराष्ट्रावर गाजते आणि त्यांना आता आपण पाहतोय की त्यांनी जर तोंड उघडलं तर बऱ्याच नेत्यांची नावं पुढे येतील असं बोललं जातं. काय सांगणार? माझं जर म्हणणं असं आहे की तुम्ही सांगितलं की 58 क्लिप आहे, जसे एक क्लिप बाहेर आली अशा 58 क्लिप सरकारने बाहेर आणावं. नेमकं कोण कोण त्याच्यात आहे ते आपल्या समोर स्पष्ट होईल. आणि ज्या प्रकारे रुपाली चाकणकर जे आहेत त्या होचं नाही आणि नाहीचं हो म्हणतात, तर त्यांना अरेस्ट केलं पाहिजे, अटक केलं पाहिजे. त्यांना अटक केले का धागोदोरे कुठपर्यंत आहेत ते समजलं जाईल. खरं तर मुलाची बाब आहे ते आपण आता त्याला अटक जी झाली, अशोक खराताला अटक झालेली आहे. अटक होऊन पुढचा तपास चालू आहे. तपासाअंती काय निष्पन्न होते हे आता SIT तपास करत आहे. माझं म्हणणंच एवढं आहे की अशा प्रकारचे एक अशोक खरात नाही तर या महाराष्ट्रात 1000 अशोक खरात आहेत. त्यामुळं हे समूळ नष्ट करायचं असेल तर शासनाने, प्रशासनाने आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याने हा निर्णय घेणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु असं काय प्रकार होणार नाही. मुख्यमंत्री का अशा प्रकारचे निर्णय घेणार नाही, कारण ते सुद्धा त्या पंक्तीत जाऊन बसलेले आहेत. परिस्थिती जर पाहिली तर याच्याकडे आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आपल्याकडे झाला, आपल्याकडे कायदा आहे. आता मगाशी ताईंनी सांगितलं की आम्हाला आदेश दिला असतं तर आम्ही त्याला फाशी दिली असती. आदेश कुणाकडे घ्यायचा? इंडियन कॉन्स्टिट्यूशन जिवंत आहे, फाशी देण्याचं काम कायदा करतोय. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आता हा जो एक सापडलाय अशोक खरात, असे खरात कितीतरी आहेत आणि प्रत्येकाच्या दारात त्यांचे फोटो आहेत. जे आता विधिमंडळाला त्या अधिवेशनामध्ये जेवढे मंत्री आमदार आहेत हे सगळे याच्यामध्ये आज एक अशोक खरातकडे जात नाही. ते निवडणुकीच्या काळात उदाहरणार्थ तटकरेंचंच उदाहरण घ्या की अनेक अगोऱ्या विद्या केल्या जातात. आता काल परवा आपण मीडियाच्या माध्यमातून काही मीडिया याच्यावर बोलते, काही मीडिया बोलतच नाही. म्हणजे मीडिया सुद्धा फेक आहे. आज तुमच्यासारख्या पत्रकारांनी आज या सर्व मान्यवरांना बोलवून किमान त्यांचे विचार मीमांसा तरी घेतलेले, विचार तरी काय केलं पाहिजे किंवा सरकार काय करू शकते याच्यासाठी पोलीस प्रशासन हा यांनी काम केलं पाहिजे. कुणाच्या दबावाखाली येता कामा नये, पण दबावाखाली नाही केलं तर ते अधिकाऱ्यांच्या बदले होतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचे चाललेलं आहे आणि महाराष्ट्र चाललाय कुणीकडे याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाही. आता खरात भेटला, एका माझ्या त्या आपल्या भगिनीने तक्रार केली, तिला सहन झालं नाही किंवा त्यांनी दिलेला तिला जो काही डोस आहे तो तिला तिच्या डोक्याच्या पलीकडे गेला. मुलं तिला ती त्रास झाला, मुलं ती कबूल आली, परंतु आली, तिचं कौतुक केलं पाहिजे त्या ताईचं. खरं म्हणजे त्या अशा महिला पुढे येणं ही काळाची गरज आहे. नंतर चाकणकर ताई पुढे येऊन चालणार नाही. चाकणकर ताई तर आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांनी जर असं करायचं तर यांचा आदर्श समाजाने काय घ्यायचंय, युवा पिढीने काय घ्यायचंय, हा एक प्रश्न आहे. कारण अशा प्रकारे जर अंधश्रद्धेमध्ये हा देश, हा राज्य चाललेला आहे. आपल्या गावामध्ये आता ठाण्याचा परवाचं उदाहरण आपण पाहिला की ठाण्यात सुद्धा अशाच प्रकार आहेत. म्हणून ह्या ज्या प्रकाराला कुठेतरी बंदिस्त झालं पाहिजे. आणि जोपर्यंत बंदिस्त करणार कोण तर जनता, आणि जनता काय करते तर जनतेला वाटतं मला काहीतरी व्हावं म्हणून आगुऱ्या विद्याच्या मागे लागून ही लोक हा कर्मकांड करतात. कुणी करंगळ्या कापल्या, कुणी केस जे बट कापून दिली, असंही केलं ना. तो खरं आपल्या घरी आला नव्हता करंगळ्या कापायला. बरोबर. गायकवाडजी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमचं म्हणणं पटलं की या ठिकाणी खरं तर असे प्रकार वारंवार होता कामा नये. आपल्याकडे वेळ जो होता तो संपला आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण सहभागी झालो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू सर. महासागर न्यूज.